मोन्या मोन्या टीव्ही चालू होत नाही, लवकर ये. काय झालं शोभा? काय झालं बघ त्याला, लवकर लवकर चालू कर, लवकर. झालं बघ, करतो आता. 1 मिनिट थांब. अरे तिथे बघ ना, मागे घेते ती बटन बिट नसेल ती दाबून बघ ना काय झालंय. लवकर मोन्या कर ना लवकर, टीव्ही चालू. मागे काही बटन बिट नसेल ती दाब लवकर. नाही ग, तिकडे तिकडे सगळं व्यवस्थित आहे. मोन्या लवकर, आजचा एपिसोड जर गेला ना, महत्वाचा एपिसोड आहे तो, तर गेला तर याद राख. नाही ताई, आजच्या एपिसोड मध्ये काय एवढं? अगं आज ना ती ग्लोरिया ना, ग्लोरिया तिची सासू ना साबुदाणा वड्यामध्ये असे टोकदार किती दगड टाकणार आहे. त्याने ग्लोरियाचा दात तुटणार की नाही ते आज कळणार आहे. मला कळायला पाहिजे ना की तिचा दात तुटला की नाही. मी सांगते ना काय होतं ते. ग्लोरिया वडे खायला जाते आणि तिचा नवरा तिला थांबवतो. तुला कसं माहित? हा म्हणजे ते तसंच असेल ना. ती सिरियलची हिरोईन आहे, तिने जर ते वडे खाल्ले आणि तिचे दात पडले तर दात पडलेली हिरोईन थोडी चालेल. हा बरोबर आहे, बरोबर. अरे कर ना लवकर काहीतरी तर टीव्हीचं. तेव्हा कधी चालू होणार? सेल ना संपलेच. नाही, सेल घातले, गेल्या महिन्यात नवीन सेल घातले. तरी का नाही चालू होतंय टीव्ही? काय माहिती आहे शोभा. अरे एवढी वर्ष नोकरी करतोस, एक साधा टीव्ही नाही घेता येत तुला नवीन? लवकर. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. हे बघ मोहन्या, तुझ्याच्याने काहीही होणार नाही. माझी सिरियल घालवशील त्यापेक्षा मी आईकडे जाऊन सिरियल बघते. शोभा ऐक का बस. सॉरी शोभा. या शोभाताईंच्या जिभेला काय हाड आहे की नाही? काय बी बोलतात तुम्ही, कशाला ऐकून घेतात मालक? नाही हो, तिची चूक नाहीये. लग्न झाल्यापासून आजपर्यंत मला तिची कुठलीच हौसमौस पुरी नाही करता आली. मी आता बघा ना, इतकी वर्ष झाली हा रिमोट तसाच आहे अजून. नवीन रिमोट पण नाही घेता आला मला. आता तसं नाही होणार. तुम्ही ना या रिमोटनी काय बी काम करू शकता, कोणती बी गोष्ट चालू करू शकता आणि बंद करू शकता. असं कसं करता येईल? मालक, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हा मग बघा एकदा. बघितलं? हो. मराठमोळ्या स्त्रीपासून 50 हात लांब. मालक, आता रेडिओ ऑन करा तुम्ही. रेडिओ पण? होय. रेडिओ पण. मालक, हो. पंखा चालू करा तुम्ही. पण मला नको हा रिमोट, तुम्हीच घेऊन टाका. का? हो, हा रिमोट माझ्याकडे असला तर मी आळशी होईन ना, मग सगळी कामं रिमोटच करणार. असं कसं मालक? आता शोभाताई तुमच्या समोर असल्यानंतर तुम्ही स्वतःच काम कराल ना. हो. मग बसा, तुम्ही बसून काम करा. बसा बसा. अहो नको. मालक बसा ना तुम्ही. बसा बसा. अहो असं काय? आणि ना आता गंमत बघा तुम्ही. बस बस. बसतो बसतो. तुम्ही बटन दाबा म्हणजे मिक्सर चालू होईल. हो, या टीव्हीच्या रिमोटनी मिक्सर कसं चालू होईल? मालक, बटन दाबा तर बघा की मिक्सर ऑन होतो की नाही. हो. शोभा वहिनी, शोभा वहिनी, शोभा वहिनी घरी नाहीये. सोबत घरी नाहीये? बरं झालं, मानू मला साखर दे ना. हा, मी नंतर देते. दादा, हा मिक्सर कसं काय चालू आहे?
दादा काय तुम्ही मिक्सर कसा काय बंद केला? हे रिमोटने बंद केला. रिमोट हो. बघू. दादा तुम्ही रिमोटने मिक्सर बंद केला? हो. मग आता कसं होत नाही? क- हा क- दादा मी गावावरून आले म्हणून तुम्ही माझा मजाक करता ना? नाही मजा. तोंडाळ समजतं ना मला? हे घ्या, नको मला साखर. अगं ऐक अंजली तू ऐक मला जाऊ दे त्यांना, परत येतील त्या. बघितलं ना असा गोंधळ होतो म्हणून नको वाटतो ती जादू वापरायला. मला तुम्ही तरी कशाला सांगितलं की मिक्सर रिमोटमुळे सुरू होतं ते? मग काय सांगणार हो तुम्ही दुसरं? त्या रिमोट तुम्ही नको. मालक, दुसऱ्यांना घाबरून तुम्ही एकटे असताना सुद्धा जादूचा उपयोग करत नाही ना, हे मला नाही पटत आहे. अहो माझ्या जादूचा उपयोग माझ्या मालकांना होत नसेल तर काय उपयोग आहे माझ्या जादूचा? मी तुमच्यासाठी जादू करते, हीच तुमची सेवा आहे. पण मला याच्याबद्दल कोणाला काही सांगता येत नाही ना. मग नका ना सांगत जाऊ. बघितलं ना आता काय झालं ते. मग मी काय करू? तुम्ही नका काही उत्तर देऊ, मी उत्तर देत जाईल. हे घ्या. सासूबाई लागलं नाही ना तुम्हाला? लागलं म्हणून काय विचारतो? या मावशी या. नाही लागलं. लागलं नाका. अहो सासूबाई नाकाला लागलं का तुम्हाला? बसा तुम्ही. पाणी एवढा जोरात लागला माहितीये का? पाणी. इथं तू दरवाजा बंद केलास तू. थांबा, पंखा सुरू करतो. काय झालं? चिटकिनीचं रिमोट. हा? मास्टर या. नाही जावे बापू, तुम्हाला कळत कसं नाही? तिच्या नाता लागून तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान करताय. तिला इथलं काही माहिती नाही आणि मेलीला कसली अक्कल पण नाहीये. तुम्हाला मुली सांगते, तुम्ही सुधारा. या चिटकिनीचा नाद सोडा. या चिटकिनीनं आधी जवळ करतात आणि मग प्रेम करतात आणि मग जीव घेतात. घराघरात वाटोळा करतात मेल्या. अहो काय बोलताय सासूबाई तुम्ही? ह्या चिटकी नाहीये तो, या परी आहेत परी. अरे मेल्या, ती सुंदर आहे, तरुण आहे म्हणून तुला ती परी वाटते. पण त्याच्या मागचा चेहरा मी बघितलाय, तुला माहिती नाही. ती चिटकी नाही, चिटकी छटू करते, जादू करते. काय केलं तुम्ही? अहो किती बडबड करत होत्या म्हणून मी म्यूट केलं. आता कसं जरा बरं वाटतंय. अहो असं करत जाऊ नका. त्या तुम्ही मोठ्या मला वाचव. अगं आई, तू अशी गात का होतीस? मी गाते का अशी कधी? मला येतात का गाणी? या चिटकीने ना माझं चेटू केलं होतं आणि त्या रिमोटने ना मला त्यांनी काय काय करायला लावलं माहितीये. आणि हा तुझा नवरा आता सुंबासारखा उभा राहून ना मजा घेत होता. आई, भानूला चेटकीन म्हणून सिद्ध करण्यासाठी तू काय काय करतेस हे कळतं का तुला? उद्या तुलाच वेड लागले, हे सिद्ध नाही झालं म्हणजे मिळवलं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी बेड्यासारखी बोलते? आई मी असं म्हणाले का? नाही, तुला असंच म्हणायचं होतं. आई तसं नाही ग, पण तू वागतेस कशी ते पण बघ ना. म्हणजे कशी? वेड्यासारखी? आई मी असं काहीच म्हणाले नाहीये, पण तू जसं वागतेस ना त्यामुळे सगळे चाळीतले लोक तुझ्यावर हसतात. ऐका तुम्ही दोघी जणी भांडू नका. तू गप्पा बस मोन्या. हा, तुझ्यामुळे आणि या भानूमुळे हे सगळं घडतंय माहितीये का?
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.